हॅलो स्टुडंट्स, माझं नाव आहे अजित आणि माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 6चं मॅथमॅटिक्स घेणार आहोत. त्याच्यातलं फर्स्ट लेसन जो आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, त्याच्यातील काही कन्सेप्ट्स आपण समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर स्टुडंट्स बघा, तुमच्यासमोर आता एक पेज ओपन झालं आणि तिकडे जी एक विंडो दिसते आहे तिथं आपलं बालभारतीचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकचे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री ह्या लेसनची इमेज दिसते आहे. तर आपण तिकडं जाऊया. बघा आता, बघा इथं दिलेलंच आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. इथं त्यांनी काहीतरी डिस्कशन्स दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळे कन्सेप्ट समजून सांगितलेत. पण आपण इकडं जायच्या आधी आपल्या नोटबुककडे जाऊया. तिकडं आपण काही डायग्राम्स ड्रॉ करून ठेवले आहेत आणि त्याच्या आधारे आपण समजून घेणार आहोत की हे वेगवेगळे कन्सेप्ट्स काय आहेत. तर बघा आता आपलं नोटबुकचं पेज ओपन झालं आहे. इकडं वेगवेगळे डायग्राम्स ड्रॉ केले आहेत, त्यात आपण समजून घेऊ. बघा फर्स्ट जे आहे इथं लिहिलं आहे टायनी डॉट ऑर पॉईंट. टायनी डॉट म्हणजे एक छोटासा ठिपका किंवा एक पॉईंट किंवा टिंब असं आपण म्हणू त्याला, आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॉईंट. ओके, हा पॉईंट असतो काय एक्झॅक्टली? तर व्हेरी टायनी डॉट ड्रॉन ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ पेन ऑर पेन्सिल. ओके, दॅट इज नोन ॲज अ पॉईंट. म्हणजे बघा एक छोटासा ठिपका, जसं मी आता इथे दाखवते बघा, हा छोटासा ठिपका आहे हा, किंवा इकडं बी आणि सी असे अजून थोडेसे मोठे ठिपके आपण दाखवलेले आहेत. असे जर आपण ड्रॉ केले असेल पेपरवर तर याला आपण पॉईंट म्हणतो. तर हा जो पॉईंट असतो हा आपण एखाद्या नावाने सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल याला ए म्हटलं आहे फर्स्ट, याला सेकंड, याला बी म्हटलं आहे, याला सी म्हटलं आहे. तर पॉईंट डिनोट करताना आपण नेहमी आपल्या अल्फाबेट्समधले कॅपिटल लेटर्स यूज करायचे असतात. ए, बी आणि सी असं इथं दाखवले. तुम्ही कुठलंही घेऊ शकतात तुमच्या गरजेनुसार. ओके, पण लक्षात ठेवायचं पॉईंट हा नेहमी कॅपिटल लेटरनेच दाखवायचा. तर चला मग हा तर पार्ट आपल्याला कळला की पॉईंट एक्झॅक्टली काय असतो. आता जो सेकंड पार्ट आहे ना, हा आहे बघा लाईन सेगमेंट. तर आता मी असं करतो, त्याला हायलाईट करतो, म्हणजे मग आपलं लक्ष त्याच साईडला जाईल, कारण इथं बाकीच्या डायग्राम्स पण आहेत. तर मग बघा याला मी आता हायलाईट केलेलं आहे. बघा एक ब्ल्यू रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला ह्या ब्ल्यू रेक्टँगलमध्येच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर नेक्स्ट जो टॉपिक मी म्हटलं आहे लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंट काय असतं बघा. आता आपण काय केलं, इथं 2 पॉईंट ड्रॉ केले. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो पॉईंट, किंवा आपण हे केलं तर बघा इथं एक पीच्या ठिकाणी एक पॉईंट आहे आणि एक क्यूच्या ठिकाणी पॉईंट आहे. ओके, हा पी आहे, पी इथला पॉईंट आणि क्यूच्या ठिकाणी पॉईंट आहे, आणि हे पॉईंट आपण जॉईन करून दिले विथ द हेल्प ऑफ रूलर किंवा स्केल. ओके, असं केल्यानंतर हा जो पार्ट बनला आहे याला आपण म्हणतो लाईन सेगमेंट. ओके, तर लाईन सेगमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतात? लाईन सेगमेंट म्हणजे एक मोठ्या लाईनचा एक छोटासा तुकडा असतो. ओके, पार्ट असतो त्याचा. ओके, तर याला आपण सेगमेंट पी क्यू असं म्हणणार. तर त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये सेक पी क्यू असं पण म्हणतात. ओके, तर SEG सेक पी क्यू असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर खाली पण अजून एक मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे, एक मोठी डायग्राम आहे. ओके, आणि इथं 2 ठिकाणी मार्क करून ठेवलेले आहेत पी आणि क्यू. ओके, तर यालासुद्धा ह्या पी क्यू पार्टला आपण सेक पी क्यू असं म्हणू शकतो किंवा सेगमेंट पी क्यू असं म्हणू शकतो. ओके, तर याच्यामध्ये वेगळं काय आहे? तर वेगळं असं आहे की पी आणि क्यू याच्यामध्ये ही लाईन ड्रॉ केल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की पी आणि क्यू हे त्याचे एंड पॉईंट्स आहेत. ओके, त्यामुळे पीच्या लेफ्ट हँड साईडला आणि क्यूच्या राईट हँड साईडला ही लाईन एक्सटेंड होऊ शकत नाही. पी आणि क्यू त्याचे एंड पॉईंट्स असल्यामुळे आता हा एवढाच पार्ट आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. तर मग लक्षात ठेवा लाईन सेगमेंट कुठली असते? लाईन सेगमेंट ती असते की ज्याचे 2 एंड पॉईंट फिक्स असतात. ओके, हे नीट लक्षात ठेवा. मग याला आपण कसं म्हणणार? सेक पी क्यू किंवा सेगमेंट पी क्यू असं आपण म्हणू शकतो. तर असं लाईन सेगमेंट होता. आता आपण पुढे जाऊया. बघा आता आपण असं करूया, आपण याला पण हायलाईट करून घेऊ. आता बघा बघा इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ही डायग्राम अशी आहे की इकडं पण एक ॲरो हेड आहे, इकडं पण एक ॲरो
हेड आहे. ॲरो हेड म्हणजे तुम्हाला माहिती जो बाण असतो त्याचं जे टोक असतं पुढचं ते ॲरो हेड, त्याला आपण ॲरो हेड म्हणतो. ओके, असं आहे. तर अशी जी डायग्राम असते ना याला आपण म्हणतो लाईन. ओके, तर ही लाईन कशी ड्रॉ करतात इथं आपल्याला दाखवलंच आहे, पण आपण त्याचं मिनिंग समजून घेऊ. बघा इकडं ॲरो हेड दाखवला आहे. ॲरो हेडचा अर्थ असा असतो की ही लाईन लेफ्ट हँड साईडला किती पुढे जाऊ शकते, आणि इकडं जो ॲरो हेड दाखवला आहे याचा अर्थ असा झाला की ही राईट हँड साईडला पण किती पुढे जाऊ शकते. ओके, असं आहे. म्हणजे याला पुढे जायला इकडं काही लिमिट नाही दोन्ही साईडला. अशी जर डायग्राम ड्रॉ केली असेल तर त्याला आपण काय म्हणणार, लाईन. ओके, हे नीट लक्षात ठेवा, लाईन. ओके, तर इथं 2 पॉईंट्स दाखवलेत, ए आणि बी म्हटलेलं आहे. तर लाईन काय करतात, जनरली लाईन स्मॉल लेटरने रिप्रेझेंट करतात किंवा डिनोट करतात. जसं ते इथं स्मॉल एल दाखवलं आहे बघा, मी इथं हायलाईट करतो, स्मॉल एल दाखवलं आहे. तर मग आपण याला असं म्हणणार लाईन एल म्हणणार, जसं इथं खाली लिहिले बघा लाईन एल असं म्हटलं आहे. पण समजा लाईनवर जर 2 पॉईंट दिले असतील ते आपल्याला माहिती असतील तर आपण त्याला लाईन ए बी असं पण म्हणू शकतो, कारण इथं ए आणि बी पॉईंट्स दिलेत. तुम्ही याला लाईन बी ए पण म्हणू शकतात. याला कारण काय, लाईन दोन्ही साईडला एक्सटेंड होणारी आहे, ती लेफ्ट हँड साईडला पण जाऊ शकते आणि राईट हँड साईडला पण जाऊ शकते. म्हणून तुम्ही त्याला ए बी असं म्हणू शकतात किंवा बी ए असं पण म्हणू शकतात. तर मग लक्षात ठेवा, आता आपण जे बघितलं ती लाईन बघितली. लाईन अशी डायग्राम असते ज्याच्या दोन्ही साईडला काय असतात, ॲरो हेड असतात. ओके, आणि लाईन कशा प्रकारे आपण वाचू शकतो, एक तर त्याला एका स्मॉल लेटरने डिनोट करा, जसं इथं म्हटलं लाईन एल, किंवा त्याच्यावरचे 2 पॉईंट दिले असतील तर त्या पॉईंटच्या साहाय्याने सुद्धा आपण लाईन सांगू शकतो, जसं इथं म्हटलं लाईन ए बी किंवा लाईन बी ए. तर हा कन्सेप्ट होता लाईनशी रिलेटेड. तर चला आता आपण पुढे जाऊ. आता आपण वेगळा कन्सेप्ट बघू. बघा आता मी याला हायलाईट केलेलंच आहे. तर आपण इकडे येऊया. बघा याला म्हटलं रे पी क्यू म्हटलेलं आहे. तर बघा इथं एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ह्या डायग्राममध्ये आपल्याला वेगळं काय दिसतं आहे, तर असं आहे एका साईडला ॲरो हेड आहे. ओके, आणि इकडं ॲरो हेड नाही आहे, म्हणजे इथं फक्त पॉईंट आहे एक आणि इकडं ॲरो हेड आहे. तर अशा टाईपची जी डायग्राम असते त्याला आपण रे म्हणतो. ओके, RAY रे. तर लक्षात ठेवा, रेची संदर्भात तुम्ही एखादा शब्द ऐकला असेल तर तुम्हाला कदाचित आठवेल, लाईट रे आपण असं म्हणतो. बघा एखादा लाईट सोर्स आहे, तिथून जर लाईट निघतो तर त्या एक पॉईंट त्याचा फिक्स असतो आणि पुढच्या साईडला तो कंटिन्युअसली जात असतो, तर त्याला आपण लाईट रे म्हणतो. तर तसंच आपण जॉमेट्रीमध्ये रे असा ड्रॉ करतो. तर इथं असं असतं बघा, हे इथं लेफ्ट हँड साईडला कुठलाही ॲरो हेड नाही आहे, इथं पॉईंट आहे. तर याला एंड पॉईंट म्हणू किंवा आपण ओरिजिन म्हणू, कारण काय इथून पुढे लेफ्ट हँड साईडला कुठंच जाणार नाही आहे लाईन, इथूनच लाईन स्टार्ट झाली म्हणून याला ओरिजिन म्हणतात. आणि ती इकडं क्यूच्या साईडला चाललेली आहे. इकडं ॲरो हेड दाखवला आहे, याचा अर्थ असा झाला की हा पुढे कुठेही जाऊ शकतो राईट हँड साईडला स्ट्रेट. ओके, मग याला कसं म्हणणार आपण, रे पी क्यू म्हणणार. ओके, मग लक्षात ठेवा, रे सांगताना नेहमी फर्स्ट जो पॉईंट असतो ना तो ओरिजिनचा आपण सांगायचा असतो आणि सेकंड पॉईंट हा पुढचा पॉईंट सांगायचा असतो, म्हणून रे पी क्यू असं मी म्हणणार. मी रे क्यू पी म्हणू शकत नाही याला, कारण काय इकडं लेफ्ट हँड साईडला याला जायला कुठलाही मार्ग नाही. ओके, इकडे ॲरो हेडच दाखवलेलं नाही. त्यामुळे रे सांगताना आपण नेहमी आधी ओरिजिन आणि नंतर नेक्स्ट पॉईंट असं सांगतो. मग हा काय आहे, रे पी क्यू. आता रेशी संदर्भात तुम्हाला अजून एक डायग्राम्स दाखवतो टेक्स्टबुकमधलीच, त्याच्यानं तुम्हाला जरा सोपं वाटेल. बघा इथं हे केलेलं आहे. इथं यांनी 2 एक्झाम्पल दिलेत. एक हे सनचं आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की समजा सूर्य आहे, तिथून लाईट रेज निघत आहेत, हे सगळे ज्या लाईन्स आहेत ह्या लाईट रेज निघत आहेत. तर आपण ही एक पर्टिक्युलर जर लाईन कन्सिडर केली, जे मी आता हायलाईट करतो आहे, तर इथं हा पॉईंट त्याचा ओरिजिन पॉईंट आहे आणि ही लाईन इथं पुढे समोर निघून जाणार. ओके, म्हणजे बघा रेला एका ठिकाणी एक ओरिजिन असतो आणि पुढे त्याची एक डायरेक्शन असते फिक्स, तर तो रे असतो. किंवा इथं टॉर्चमधून लाईट निघतोय, इथं पण यांनी एक दाखवलेलं आहे. बघा आता इथला पॉईंट आहे, इथून लाईट रे निघणार आणि तो पुढे जाणार. त्याच्या मागे इकडे जायला काही मार्ग नाही आहे, कारण हाच त्याचा ओरिजिन आहे, म्हणून एक ओरिजिन असतो आणि पुढे आपण ॲरोने दाखवतो. तर हा रे असतो, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण बघितलं की रे आपण कसा डिनोट करतो. तर चला आता आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊ. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे पॅरलल लाईन्स. ओके, तर आपण ते पण समजून घेऊ की पॅरलल लाईन्स एक्झॅक्टली काय आहे. तर परत नेहमीप्रमाणे मी याला हायलाईट करतो. ओके, बघा आता इथं 2 लाईन्स दिसत आहेत तुम्हाला.
ही एक लाईन आहे ज्याला एलने डिनोट केलं आहे, ही दुसरी लाईन आहे ज्याला एमने डिनोट केलेलं आहे. ओके, तर तुम्ही ह्या लाईन्सकडे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल की ह्या दोघांचा इकडच्या साईडचा ॲरो लेफ्ट हँड साईडचा पण आहे, इकडं राईट हँड साईडला पण आहे. दोघं ऑलमोस्ट एकमेकाची कॉपीज दिसते. आणि अजून दोघांमध्ये एक हे आहे, सिमिलॅरिटी आहे, म्हणजे दोघांमध्ये सेम डिस्टन्स आहे. बघा इथं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच एवढं डिस्टन्स आहे. ओके, याचा मिनिंग असं झाला, याला राईट हँड साईडला तुम्ही किती पुढे वाढवलं तरी त्या एकमेकाला मीट होणार नाहीत, म्हणजे एकमेकाला टच करणार नाही किंवा इंटरसेक्ट कन्फर्म करणार नाही, म्हणजे क्रॉस करणार नाहीत. तसंच लेफ्ट हँड साईडला पण तुम्ही यांना पुढे किती वाढवलं तरी त्या एकमेकाला इंटरसेक्ट किंवा क्रॉस करणार नाही. ओके, मग अशा ज्या लाईन्स असतात या लाईनला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. ओके, मग पॅरलल लाईन्स कुठल्या लाईन्स असतात? पॅरलल लाईन्स आर दोज लाईन्स विच नेवर मीट ईच अदर. ओके, ज्या एकमेकाला कधीही भेटू शकत नाही किंवा क्रॉस करत नाही त्याला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. ओके, तर हे होतं पॅरलल लाईन्स. आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊ आपण. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे इंटरसेक्टिंग लाईन्स. तर इंटरसेक्टिंग लाईन्स कसं आहे बघा, आता ह्या दोन लाईन बघा, याच्यावर हा एम आहे आणि एन आहे. तर इथं एम लाईन तर अशी स्ट्रेट जाते, पण एन जी आहे ती थोडीशी इन्क्लाइन आहे, तिरकी आहे आणि ती त्याला क्रॉस करते. ओके, म्हणजे दोन लाईन्स आहेत पण एकमेकाला क्रॉस करतात, त्यालाच आपण मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतो. ओके, तर मग लक्षात ठेवा, ज्या दोन लाईन्स असतात ज्या एकमेकाला क्रॉस करतात त्या किंवा एकमेकाला मीट करतात असं म्हणू आपण, त्याला आपण म्हणतो इंटरसेक्टिंग लाईन्स. तसंच ह्या खालचे पेअर बघा, एल आणि एन. एल बघा, एल अशी आहे, एन अशी आहे. तर असं समोर दिसलं तर कुणी म्हणेल की ह्या इंटरसेक्ट करत नाही आहे, पण लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे जी लाईन असते ती पुढे आपण रिप्रोड्यूस करू शकतो. तर आता इथं मी दाखवतो, हा जो एल आहे याला लेफ्ट हँड साईडला आपण इथं पुढे अगदी ह्या बॉर्डरपर्यंत ड्रॉ केलं आणि ह्या एनला पण आपण पुढे ड्रॉ करत गेलो तर आपल्याला माहिती हे कुठंतरी एकमेकाला इंटरसेक्ट करतील, कारण आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स सेम नाही आहे. बघा इथं डिस्टन्स जास्त आहे, इथं डिस्टन्स कमी आहे, त्यामुळे इथं एकमेकाला कुठंतरी त्या इंटरसेक्ट करतील किंवा क्रॉस करतील. तर मग अशा ज्या लाईन्स असतात ज्या एकमेकाला क्रॉस करतात, किंवा ही खालची पेअर आहे ही पण, अशा लाईन्सला आपण म्हणतो इंटरसेक्टिंग लाईन्स. मीन्स द लाईन्स विच आर क्रॉस each other at certain point are known as intersecting lines, or meet each other at certain point are known as intersecting lines. तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इथं परत बघा, ज्या लाईन्स एकमेकाला कधी क्रॉस करू शकत नाही, नेवर मीट each other, त्याला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो, आणि ज्या एकमेकाला क्रॉस करतात त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतो. तर आपण आता नेक्स्ट टॉपिक घेऊ. नेक्स्ट टॉपिक आहे किंवा नेक्स्ट पॉईंट आहे प्लेन. आता प्लेन काय आहे बघा, मी आधी याला हायलाईट करून देतो. बघा इथं एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. हा एक रेक्टँगल आहे, हा एक वेगळा आहे, आपण याला क्वाड्रिलॅटरल म्हणू तात्पुरतं. ओके, तर अशा टाईपचे जे फिगर असते याला आपण प्लेन म्हणतो. पण प्लेन हे मी जॉमेट्रिकल म्हणजे फक्त ऑन पेपर कसा ड्रॉ करतात तसं काढलेलं आहे, पण ॲक्च्युअल प्लेन कसं असतो ते आपण बघू आधी. त्यासाठी मी परत तुम्हाला टेक्स्टबुककडे घेऊन जातो. बघा इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, याच्यावर आपण पटकन समजून घेऊ. प्लेन्स बघा इथं काही इमेजेस आहेत. ही पहिली तर टेबलची आहे. बघा टेबलचा सरफेस बघा, तो प्लेन आहे, फ्लॅट आहे, ठीक आहे. नंतर हा आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डचा पण सरफेस आपण बघितला तर तो फ्लॅट आहे. पण सिलेंडर जे LPG आहे, LPGचं जे सिलेंडर आहे त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे बघा. तर तुमच्या असं लक्षात येईल की हा फ्लॅट नाही आहे, हा सर्क्युलर आहे किंवा सिलेंड्रिकल शेप आहे याचा. ओके, गोलाकार आहे. मग काय असतं ह्या सगळ्यांमध्ये मॅथमॅटिकली आपण काय डिफरन्स करू शकतो, तर असं आहे, हे जे फ्लॅट सरफेसेस असतात यांना आपण जॉमेट्रीच्या लँग्वेजमध्ये प्लेन्स असं म्हणतो. ओके, बघा हे टेबल टॉप असेल किंवा हा ब्लॅकबोर्ड असेल. जसं तुमचं नोटबुकचं पेज असेल, टेक्स्टबुकचं पेज असेल, नंतर तुम्ही समजा हे लेक्चर लॅपटॉपवर बघत असाल तर त्याची स्क्रीन, तुम्ही हे मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन, हे सगळे फ्लॅट सरफेसेस आहेत. या सगळ्यांना आपण प्लेन म्हणू शकतो. जसं इथं लिहिलंच आहे यांनी, इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. तर लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्समध्ये फ्लॅट सरफेसला आपण प्लेन असं म्हणतो. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की प्लेन एक्झॅक्टली काय असतो ते. तर चला आपण परत आपल्या इकडच्या डायग्रामकडे जाऊ.
म्हणून बघा आता इथं मी नुसतंच एक रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम ड्रॉ केली आहे. इथे एक रेक्टँगल, इथे एक असा क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला आहे की याच्यावरनं आपण सांगू शकतो की प्लेन काय असतो. ओके, सो प्लेन एक फ्लॅट सरफेस असतो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊ. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी समजून घेऊ. बघा मी आता याला मुद्दाम हायलाईट करून टाकलं, एक रेक्टँगल ड्रॉ करून. हा एक पॉईंट आहे असा की कोलिनियर पॉईंट्स आपण असं म्हणणार आहोत, कोलिनियर पॉईंट्स. तर कोलिनियर पॉईंट्स कसे असतात बघा, इथं तुमच्या लक्षात येतं एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्या लाईनवर काही पॉईंट्स आहेत ABCDE. ओके, ते सगळे त्या लाईनवरच आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा दोनापेक्षा जास्त पॉईंट जर एकाच लाईनवर असतील तेव्हा त्या लाईनला आपण त्या पॉईंट्सला आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉईंट्स. ओके, मीन्स पॉईंट्स विच लाय ऑन द सेम लाईन आर नोन ॲज कोलिनियर पॉईंट्स. If more than 2 points lie on the same line, then that points are known as collinear points. लक्षात ठेवा, दोनापेक्षा जास्त पॉईंट्स समजा एखाद्या लाईनवर असतील तर त्याला आपण कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. ओके, हे झालं. आणि त्यानंतर नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, तर एकदम सिम्पल आहे. जे कोलिनियर नाही आहेत त्यांना आपण नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. तर त्याच्यासाठी बघा आपण एक इथं रेक्टँगल ड्रॉ केला आहे आणि याच्यात काही पॉईंट्स आहेत, जसं आता ABCD आहे, नंतर EFGH आहे. तर इथं तुम्हाला सांगता येईल का कोलिनियर पॉईंट्स कुठले आहेत, तर लगेच लक्षात येते बघा, हे ABCD आपण ह्या सगळ्या ब्ल्यू लाईनमधनं एक ब्ल्यू पॉईंट्समधनं एक लाईन ड्रॉ करू शकतो. म्हणजे ABCD हे कोलिनियर पॉईंट झाले. पण मग GH घ्या किंवा F घ्या, याच्यामधनं ह्या तिघांमधनं तर आपण लाईन ड्रॉ नाही करू शकत. ओके, जसं EF जरी घेतलं तर याला समोर असणारा कुठलाच पॉईंट नाही आहे, त्यामुळे EFGH हे नॉन कोलिनियर पॉईंट झाले. म्हणून लक्षात ठेवा, एकाच लाईनवर असणारे 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट्स असतील तर त्याला आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणतो आणि अदरवाईज त्याला काय म्हणतात, नॉन कोलिनियर पॉईंट्स. तर हा कन्सेप्ट होता कोलिनियरिटीशी रिलेटेड. तर चला आता आपण परत पुढचा कन्सेप्ट बघूया काय आहे तो. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो हा बघा, इथं लिहिलं आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑर कॉन्करंट लाईन्स. आता हे काय असतं तुम्हाला सांगतो. बघा इथं तुम्हाला दिसेल 3 लाईन्स आहेत, एक L, M आणि N आहे. ओके, ह्या 3 लाईन्स अशा दिसत आहेत. ह्या 3 लाईनमध्ये आपल्याला एक कॉमन गोष्ट दिसते, काय, ते एका पॉईंटमधनं पास होत आहेत, ज्या पॉईंटला आपण P ने डिनोट केलेलं आहे. ओके, मग जेव्हा असं होतं की काही नंबर ऑफ लाईन्स ह्या एकाच पॉईंटमधनं पास होत असतील तर त्याला आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. बघा नीट लक्षात ठेवा, when line passes through a single point, okay, when number of lines passes through a single point, then that lines are known as concurrent lines. मग इथं L, M, N ह्या काय आहेत, कॉन्करंट लाईन्स आहेत. ओके, आणि पुढचं काय आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. काय, जर मल्टिपल लाईन्स, नंबर ऑफ लाईन्स ह्या एकाच पॉईंटमधनं पास होत असतील तर त्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्करन्स. Means if multiple line passes through a single point, then that point is called as point of concurrence. ओके, मग आपण परत एकदा पटकन बघून घेऊ काय आहे. बघा, जेव्हा नंबर ऑफ लाईन्स ह्या सगळ्या एकमेकाला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तेव्हा आपण त्या लाईन्सला म्हणतो कॉन्करंट लाईन्स. किंवा नंबर ऑफ लाईन्स एकाच पॉईंटमधनं पास होत असतील तेव्हा त्याला कॉन्करंट लाईन्स म्हणतात. आणि जेव्हा नंबर ऑफ लाईन्स एकाच पॉईंटमधनं पास होत आहेत तेव्हा त्या पॉईंटला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे हे ह्या लेसनमधले वेगवेगळे कन्सेप्ट होते. आपण पटकन वर जाऊया आणि रिवाईज करून घेऊ फटाफट काय आहे. बघा टायनी डॉट तुम्ही पेजवर ड्रॉ केलेला व्हेरी टायनी स्मॉल डॉट इज नोन ॲज अ पॉईंट. ओके, हे पॉईंट आहे. पॉईंटला नेहमी आपण कॅपिटल लेटर्सने दाखवतो. नेक्स्ट होता लाईन सेगमेंट. ओके, 2 एंड पॉईंट्समध्ये जर आपण लाईन ड्रॉ केली तर त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. ओके, लाईन सेगमेंटला 2 एंड पॉईंट्स असतात. लाईन सेगमेंट ही कुठल्याही दोन्ही डायरेक्शनला एक्सटेंड होत नाही, ती रिस्ट्रिक्टेड असते. तो छोटासा तुकडा असतो लाईनचा, त्याला सेक PQ असं म्हणू शकतो आपण. नंतर आपण हा कन्सेप्ट बघितला होता लाईनचा. ओके, लाईन कशी असते, लाईनला दोन्ही साईडला ॲरो हेड असतात, त्याला जनरली स्मॉल लेटरने डिनोट करतात किंवा त्याच्यावर काही पॉईंट्स असतील तर त्या पॉईंटच्या साहाय्याने सुद्धा आपण लाईनला डिनोट करू शकतो. नेक्स्ट होता रे. ओके, रेमध्ये कसं असतं, रेची स्पेशालिटी काय, त्याला एक ओरिजिन असतो आणि नंतर एक ॲरो हेड असतो.
ओके, ओरिजिनच्या ठिकाणी तो स्टार्ट होतो आणि ॲरो हेडच्या साह्याने तो पुढे जात असतो. ओके, रे आपण असा डिनोट करतो, रे पी क्यू. फर्स्ट पॉईंट हा नेहमी ओरिजिन असतो आणि सेकंड पॉईंट त्याचा नेक्स्ट पॉईंट आपण सांगतो. नंतर आपण जे बघितलं होतं ते पॅरल लाईन्स बघितलं होतं. ओके, आपण त्याला काय म्हटलं होतं की वेन टू लाईन्स आर ड्रॉन इन वन प्लेन अँड दॅट नेवर मीट इच अदर देन दॅट लाईन्स आर नोन ॲज अ पॅरलल लाईन्स. ओके, अशा लाईन्स ज्या एका प्लेनमध्ये ड्रॉ केल्या आहेत पण ज्या एकमेकाला कधी टच होणार नाही किंवा इंटरसेक्ट किंवा क्रॉस होणार नाही, अशा लाईनला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. नेक्स्ट आपण बघितलं होतं इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, ज्या लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतो, किंवा एकमेकाला क्रॉस करतात, एकमेकाला टच करतात, त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतो. ओके, जसं ही पण एक पेअर आहे एल आणि एन, ह्या एकमेकाला इंटरसेक्ट करतात. नेक्स्ट टॉपिक बघितलं होतं आपण प्लेन. प्लेन म्हणजे जो फ्लॅट सरफेस असतो त्याला आपण मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये म्हणतो प्लेन. ओके, लक्षात ठेवा प्लेन. त्यानंतर होता कोलिनियर पॉईंट्स. एकाच लाईनवर येणाऱ्या पॉईंट्सला आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. मोर दॅन 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट जर एका लाईनवर येत असतील तर त्याला आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. नंतर नॉन कोलिनियर पॉईंट्स, असे पॉईंट जे एका लाईनवर येत नाही त्या सगळ्या पॉईंट्सला आपण म्हणतो नॉन कोलिनियर पॉईंट्स. नेक्स्ट आपण बघितलं होतं कॉनकरंट लाईन्स. जेव्हा काही मल्टिपल लाईन्स एकाच पॉईंटमधनं पास होत असतील किंवा एकाच पॉईंटमध्ये एकमेकाला क्रॉस करत असतील तेव्हा त्या लाईन्सला आपण कॉनकरंट लाईन म्हणतो. जसं इथं एल एम एन ह्या कॉनकरंट लाईन्स आहेत आणि त्या लाईन्स ज्या पॉईंटमधनं पास होतात त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉनकरन्स. तर अशा प्रकारे हे आपले वेगवेगळे कन्सेप्ट्स होते आपल्या फर्स्ट लेसनमधले. तर बघा स्टुडंट्स, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण ह्याच सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, तुम्ही त्या शांतपणे वाचून घेऊ शकतात. तर हे वाचताना आता तुमच्या सगळं फटाफट लक्षात येईल कारण आपण आधीच सगळं एक्सप्लेन करून घेतलेलं आहे. हे सगळे कन्सेप्ट्स इथं त्यांनी दिलेले आहेत, ह्या डेफिनेशन्स पण दिलेल्या आहेत. ओके, तर हे अशा टाईपचं आहे. तर स्टुडंट्स, आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. ओके, तर तुम्हाला जर याच्याबद्दल काही डिफिकल्टी किंवा काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला अजून काहीतरी मॅथमॅटिक्समधला एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. थँक्यू.